Good morning, friends. In the previous lecture, we have seen an astrologer and his professional equipments which he carried with himself every day, like cowrie shells, square piece of cloth, mystic charts, notebook, and bundle of Palmyra writing. We have also seen his costume as well as his sitting place and a variety of trades and occupations which were running around him. And we have also seen a vendor of fried groundnut and giving a fancy name each day to his wear, like Bombay ice cream, Delhi almonds and Raja's delicacy, so on. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ज्योतिषी हा कसा आहे आपल्या लेसन मधला, तो कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो त्याच्यासोबत कोणकोणत्या गोष्टी तो कॅरी करतो, प्रोफेशनल इक्विपमेंट्स त्याला म्हणलेलं आहे ते आपण पाहिलं. त्याचबरोबर तो जिथं बसत होता ते ठिकाण आणि त्याचबरोबर जो खारेमोरे विक्रेता आहे, फ्राईड ग्राउंडनट म्हणलेला आहे त्याला, त्याचा जो विक्रेता आहे, वेंडर आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर तो त्याच्या त्या खारेमोरेला रोज नवनवीन वेगवेगळ्या प्रकारची देत असलेली नावं आपण बघितली, जसं की बॉम्बे आईस्क्रीम असेल, डेली आलमंड असेल, राजा डेलिकसी असेल, आणि या अशा या खारेमोरे विक्रेत्याप्रमाणे इतरही काही व्यापार आणि व्यवसाय या आपल्या हा ॲस्ट्रॉलॉजर जिथं बसत होता त्याच्या आजूबाजूला होते, ते आपण बघितलं. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तुम्ही इथं नोटीस केली असेल या पॅसेजमध्ये, की काही इंडियन वर्ड्स, काही मराठी शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कावरी शेल्स, त्यातला कावरी जो शब्द आहे तो ज्याला कवडी म्हणतो आपण, त्याचबरोबर राजाज डेलिकसी. So these words are Indian words which writer R.K. Narayan used in this passage, used in English language. And when any writer use use Marathi words or Indian words or any other words from other languages used in English, that is called code mixing. Code mixing is a figure of speech. हा एक अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच. आणि या कोड मिक्सिंगमध्ये इतर भाषेतले शब्द हे इंग्रजीमध्ये वापरले जातात. तसाच इतर सुंदर प्रयत्न आपल्या या लेखकाने, रायटरने केलेला आहे, R.K. नारायण सरांनी. सो लेट्स कंटिन्यू आवर लेसन. फ्रेंड्स, लिसन केअरफुली. नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. समोर पुस्तक घेऊन बसा, तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जे अवघड शब्दार्थ आहेत ते थोडेसे पाठ करायला लक्षात ठेवा. लेट्स स्टार्ट. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. ही, इथं ही शब्द आपल्या या ज्योतिषासाठी आलेला आहे, ॲस्ट्रॉलॉजरसाठी आलेला आहे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज without any previous thought or plan. Left means not डावा. Left means leave चा past tense आहे, leave left left. तर लेफ्ट म्हणजे सोडून देणे, सोडणे. तर कसलाही विचार न करता त्याला त्याचं घर सोडून द्यावं लागलं. का सोडून द्यावं लागलं होतं त्याचं कारण पुढे दिलेलं आहे. द रिझन इज यू विल फाइंड further. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers.
आणि जर तो तिथं थांबला असता, राहिला असता त्याच्या गावामध्ये, there he would have carried on the work of his forefathers. Forefathers means ancestor. त्याचा सिमिलर वर्ड आहे ancestor, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत असलेलं किंवा पिढीजात. If he had continued there, जर तो तिथे राहिला असता, he would have carried on the work of his forefathers. तर त्याला तिथं पिढ्यानपिढ्या चालत असलेली कामं त्याला करावी लागली असती. Namely, tilling the land, living, marrying and ripening in his cornfield and ancestral home. Tilling the land. Tilling means मशागत करणे, शेती करणे. लिव्हिंग तिथं राहणे, मॅरिंग लग्न करणे, मॅरिंग, अँड रायटनिंग इन हिज कॉर्नफिल्ड. कॉर्नफिल्ड मीन्स मक्याची शेती. कॉर्न मीन्स मका, रायटनिंग पिकवणे, मक्याची शेती करणे. अँड अँसेस्ट्रल होम, आणि त्या घरात राहणे. त्या अँसेस्ट्रल म्हणजे पिढ्यानपिढ्या असलेलं घर, त्या घरामध्ये राहणे. त्या घरात तिथे राहावं लागलं असतं आणि ही बाकीची कामं त्याला करावी लागली असती जर इफ ही हॅड कंटिन्यूड देअर. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की जर तो तिथे राहिला असता, इफ ही हॅड कंटिन्यूड देअर विच वर्क ही वुड कॅरी देअर, तर आपल्याला उत्तर असं लिहिता येईल की टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायटनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड अँसेस्ट्रल होम. बट दॅट वॉज नॉट टू बी. मीन्स ही डिड नॉट डू दॅट. पण त्यानं तसं केलं नाही. He had to leave home without telling anyone. कुणालाही न सांगता त्याला त्याचे घर सोडून द्यावं लागलं. Leave म्हणजे सोडून द्या. And he could not rest till he left it behind a couple of 100 miles. He could not rest till म्हणजे कुठपर्यंत, तर he left it behind a couple of 100 miles. तर कपल ऑफ 100 माइल्स. कपल म्हणजे दोनदा, 100 म्हणजे 100, माईल म्हणजे मैल. 1.5 किलोमीटरचा 1 मैल असतो. तर 100 मैलाचे कपल म्हणजे दोनदा किंवा डबल. 100 मैलाचे डबल म्हणजे 200 मैल. 200 मैल त्या गावापासून जाईपर्यंत तो रेस्ट घेऊ शकणार नव्हता, थांबू शकणार नव्हता. To a villager, it is a great deal as if an ocean flowed between. To a villager, इथं a villager कोणासाठी म्हणलेलं आहे? A villager म्हणजे आपला ऍस्ट्रोलॉजर. A means one. A villager. हा विलेज मध्ये राहत होता म्हणून त्याला विलेजर म्हणलेलं आहे. To a villager, it is a great deal as if an ocean flowed between. Ocean म्हणजे समुद्र, flowed म्हणजे पार करणे, पोहून पार करणे. तर एखादा समुद्र पार करण्यासारखं होतं त्याला ते 200 मैल जाणं म्हणजे. ही हॅड ए वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. पुढे बघा काय म्हणलं की ही हॅड ए वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. ट्रबल्स म्हणजे त्रास. तर हा जो मॅनकाइंड म्हणजे मानवजात किंवा आपण जे माणसं आहेत, या माणसांना जो त्रास होतो त्याचं एक प्रभावी विश्लेषण. वर्किंग अनालिसिस म्हणजे प्रभावी विश्लेषण. अनालिसिस म्हणजे विश्लेषण. एक प्रभावी विश्लेषण त्याला तो करू शकत होता. मी त्याला माहिती होतं की माणसांना कोणत्या गोष्टींनी त्रास होतो, कोणत्या मुख्य गोष्टींनी त्रास होतो. परीक्षेमध्ये विचारला जाईल की माणसांना कोणत्या गोष्टींपासून त्रास होतो. तर मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. मॅरेज म्हणजे लग्न, मनी म्हणजे पैसा आणि टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. टँगल्स म्हणजे गुंतागुंत, इंग्लिशमध्ये आपण त्याला नॉट पण म्हणतो, KNOT, नॉट ऑफ ह्युमन टाईज. टाईज मीन्स संबंध, रिलेशन्स. जे ह्युमन टाईज आहेत, ह्युमन रिलेशन्स आहेत, जे संबंध आहेत, घरामध्ये जे संबंध असतात, पती पत्नी असेल, आई वडील असतील, भाऊ बहीण असेल, काही असतील, तर हे जे संबंध आहेत, समाजातले संबंध आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, तर हे जे संबंध आहेत त्या संबंधांमधील गुंतागुंत किंवा त्यातले प्रॉब्लेम्स, त्याचबरोबर मनी आणि मॅरेज या पलीकडे माणसाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नसतात असं त्याला वाटत होतं.
Long practice had sharpened his perception. Long practice had sharpened his perception. आणि परसेप्शन मीन्स अंडरस्टँडिंग किंवा समज, आकलन क्षमता जी आपण म्हणतो ती प्रॅक्टिसमुळे काय झालं होतं, लॉंग प्रॅक्टिस, ती प्रॅक्टिसमुळं त्याला त्याचं जी आकलन क्षमता होती, लोकांना समजण्याची जी शक्ती होती, आकलन शक्ती, समजण्याची जी शक्ती होती, अंडरस्टँडिंग पॉवर, दॅट वॉज शार्पन्ड. शार्पन म्हणजे अगदी क्विक, तो लगेचच ओळखू शकत होता की समोरच्या माणसाला काय झालं आणि कशामुळे शक्य झालं. वाय इट वॉज हॅपन, वाय इट वॉज पॉसिबल, बिकॉज ऑफ लॉंग प्रॅक्टिस. यू नो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि या प्रॅक्टिसमुळं, कारण त्याला अभ्यास तर नव्हता ज्योतिषशास्त्राचा, ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास तर नव्हता, त्याच्यामुळे प्रॅक्टिसमुळे काय झालं होतं की त्याचं जे परसेप्शन आहे ते काय झालं होतं, अगदी क्विक झालं होतं, तो लगेच क्विक करू शकत होता. परसेप्शन लगेच त्याचं तो लगेच क्विकली करू शकत होता. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. अगदी 5 मिनिटात त्याला समजत होतं की समोरच्या त्याचा जो कस्टमर आहे त्यासोबत काय वाईट घडलेलं आहे, काय चुकीचं घडलेलं आहे. कशामुळे, वाय, बिकॉज लॉंग प्रॅक्टिस. ही चार्ज 3 पैज. पैज म्हणजे पैसा, पैज. He charged 3 पैज पर क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन साठी तो 3 पैसे घेत होता. किती पैसे घेत होता, 3 पैसे. एका क्वेश्चन साठी 3 पैसे तो घेत होता. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 minutes. ॲटलिस्ट 10 minutes मीन्स टिल 10 minutes ही ओनली लिसन. तो फक्त ऐकत होता. 10 मिनिटं तो समोरच्या व्यक्तीला फक्त बोलू द्यायचा. त्याचं कारण पुढे दिलंय, त्याचं कारण विचारतील परीक्षेमध्ये की का तो समोरच्या माणसाला 10 मिनिटं बोलू द्यायचा. तर 10 मिनिटं तो त्या समोरच्या व्यक्तीला बोलू द्यायचा. तो 10 मिनिटं फक्त आपला हा ॲस्ट्रॉलॉजर ओनली लिसन करत होता, ऐकत होता. त्याचं कारण दिलेलं आहे पुढं की विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर a dozen answers and advices. Which provided him, that 10 minutes provided him enough stuff or information for a dozen answers and advices which he have to give to his customer. त्याला ते 10 मिनिटांमध्ये त्याला त्या समोरच्या कस्टमर्सची स्टफ म्हणजे इन्फॉर्मेशन मिळत होती आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर तो काय करू शकत असायचा, तर तो डझन मीन्स 12, तर डझनावर किंवा अगदी डझनभर समोरच्या व्यक्तीने विचारलेल्या डझनभर प्रश्नांची उत्तरं आणि त्याला सल्ले तो देऊ शकत होता. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, गेझिंग ॲट हिज पाम. पाम हाताची वरची बाजू, तळवा आपण त्याला म्हणतो, जिथं रेषा वगैरे असतात की जे ज्योतिषी बघतात. आणि त्या तळव्याकडे बघत, गेझिंग म्हणजे बघणे, लुकिंग, गेझिंग. आणि तो त्या तळव्याकडे बघत तो लोकांना म्हणायचा की इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स ऑफ युअर एफर्ट्स. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. तुझे जे एफर्ट्स आहेत, प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांना पूर्णपणे यश मिळत नाही. तो बरेच प्रयत्न करतोय परंतु बऱ्याच प्रयत्नांना यश मिळत नाही, पूर्ण यश मिळत नाही, फुलेस्ट रिझल्ट मिळत नाही. 9 out of 10 were disposed to agree with him. आणि 9 out of 10 म्हणजे 10 पैकी 9, 10 पैकी 9 जण were disposed to agree with him. Disposed to agree means मान्य करणे, कन्सेंट. ते मान्य करायचे, ते सहमत व्हायचे की हा तुमचं बरोबर आहे, येस. तर ते ऍग्री व्हायचे, मान्य करायचे. और ही क्वेश्चन किंवा तो प्रश्न करायचा, इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन ए डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये अशी कोणी वुमन आहे का, स्त्री आहे का,
मे बी इव्हन ए डिस्टंट रिलेटिव्ह, किंवा ती मे बी म्हणजे कदाचित ती डिस्टंट असेल किंवा लांब राहत असेल. हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू याचा मिनिंग आहे की चांगले न चिंतने, चांगला विचार न करणे. की अशी कोणी स्त्री आहे का तुमच्या घरामध्ये की जी लांब राहते परंतु तुमचं चांगलं चिंतत नाही. और ही गिव्ह अन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर. किंवा तो काय करायचा की त्या कॅरेक्टरचं, त्या व्यक्तीचं आणखीन वर्णन करायचं. ॲनालिसिस करायचं म्हणजे वर्णन करायचं. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. बरेचसे जे ट्रबल्स आहेत, जो काही त्रास तुझ्या आयुष्यात आहे, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू ही फ्रेज आहे. ड्यू टू इज अ फ्रेज, याचा अर्थ आहे त्यामुळे, बिकॉज ऑफ युअर नेचर. ड्यू टू बिकॉज ऑफ युअर नेचर. तुमचा जो नेचर आहे, तुमचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावामुळे तुम्हाला अडचणी येतात, त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज. सॅटर्न, शनी. सॅटर्न मीन्स शनी. आणि शनीला तर सगळेजण घाबरतात आणि त्याचाच फायदा हे ज्योतिषी लोक घेत असतात, तुम्हाला माहिती आहे. आणि तो पुढे म्हणायचा की जर शनी असेल आणि शनी असल्यामुळे हे सगळं होत आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाइज विथ सॅटर्न वेअर ही इज. जर शनी तिथं असेल तर हे शनी असल्यामुळे हे सगळं होत आहे. यू हॅव अन इम्पेट्युअस नेचर. इम्पेट्युअस, द मिनिंग इज गिवन बिसाइड, बाजूलाचा अर्थ दिलेला आहे. इम्पेट्युअस मीन्स इम्पल्सिव्ह. इम्पल्सिव्ह मीन्स रागीट, व्हेरी अँग्री. यू हॅव अन इम्पेट्युअस नेचर. तुमचं जे नेचर आहे ते कसं आहे, रागीट आहे, तो समोरच्या व्यक्तीला सांगायचा. अँड ए रफ एक्सटेरियर. रफ एक्सटेरियर म्हणजे कडक स्वभाव, कडक दिसणे. तो समोरच्या व्यक्तीला म्हणायचा की तुमचा जो स्वभाव आहे तो रागीट आहे आणि तुमचं जे दिसणं आहे, तुम्ही जे दिसता तुम्ही ते कडक दिसता, रफ दिसता, एक्सटेरियर दिसता, रफ एक्सटेरियर दिसता. धिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि अशी वाक्य तो बोलायचा की तो समोरच्या व्यक्ती, की त्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला आवडायच्या आणि समोरच्या व्यक्तीलाही हे आवडायचं. धिस एंडियर्ड हिम. एंडियर्ड म्हणजे आवडणे, शेजारी मिनिंग दिलेला आहे. एंडियर्ड मीन्स मेड लायकेबल, आवडणे. एंडियर्ड हिम. धिस एंडियर्ड. धिस मीन्स, हे धिस कशासाठी आलेलं आहे तर या इम्पेट्युअस नेचर आणि रफ एक्सटेरियरसाठी. तर ह्या गोष्टी लोकांना आवडायच्या की आपलं स्वभाव रागीट आहे आणि आपण कडक दिसतो, हे समोरच्या व्यक्तीला आवडायचं. टू देअर हार्ट्स इमिजिएटली. इमिजिएटली मीन्स क्विक, लगेच. लोकांना ते लगेच आवडायचं की आपण कडक दिसतो, आपण रफ, आपलं एक्सटेरियर रफ आहे किंवा आपलं नेचर इम्पेट्युअस आहे. For even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. For even the mildest of us. Mildest means अगदी मवाळ स्वभावाचे लोक, वॉर्म हार्ट पर्सन्स आपण त्याला म्हणू शकतो. माइल्डेस्ट वॉर्म हार्ट पर्सन्स ऑर व्हेरी माइल्ड पर्सन, मवाळ स्वभावाचे लोक. आणि आपल्यातले जे काही मवाळ स्वभावाचे लोक आहेत त्या लोकांना लव्स टू थिंक, हा विचार करायला आवडतो की दॅट ही हॅज ए फॉरबिडिंग एक्सटेरियर, की आपण बाहेरून कठीण आहोत, कठोर आहोत, हे आपल्यापैकी अगदी मवाळ स्वभावाच्या लोकांनाही आवडते ऐकायला. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर. द नट्स वेंडर, इथं नट्स वेंडर म्हणजे फ्राईड ग्राउंडनट जे आहेत, खारेमुरे आहेत, तो विक्रेता, विकणारा. त्याने काय केलं, ही ब्ल्यू आउट. ब्ल्यू आउट विझवणे, फ्रेज आहे ब्ल्यू आउट, विझवणे, ब्ल्यू आउटचा अर्थ आहे. हिज फ्लेअर. फ्लेअर म्हणजे त्याच्याकडे आग कुठून आली तर ती आग, ते जे खारेमुरे होते ते गरम ठेवण्यासाठी, ते जे खारेमुरे गरम ठेवण्यासाठी जी
एका छोट्याशा मडक्यामध्ये जी आग पेटवलेली असते, त्याच्यावर एक छोटंसं लाकूड ठेवलेलं असतं, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल. तर ते त्याने विझवली. अँड रोज टू गो होम, आणि तो घरी जायला तो निघाला. राईज, रोज म्हणजे तो गुलाब नाही, इथं राईजचा तो पास्ट टेन्स आहे. तर तो उठला जाण्यासाठी. This was a signal for the astrologer to bundle up to. आणि हा सिग्नल होता. धिस वॉज अ सिग्नल. कुठला सिग्नल होता? कुठला सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप म्हणजे गुंडाळणे. तर आपला जो ॲस्ट्रॉलॉजर होता, त्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी हा कुठला सिग्नल होता की आता त्यालाही समजायचं की आता आपलं पण घरी जाण्याची आता वेळ झालेली. तर ज्यावेळेस हा आपला तो जो खारीमुळे विक्रेता होता, तो ज्यावेळेस उठून जायचा किंवा तो ज्यावेळेस जायला निघायचा, त्यावेळेस तो एक सिग्नल होता आपल्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी की आता त्याची पण जायची वेळ झालेली आहे. तो बंडल अप म्हणजे गुंडाळणे, जाण्याची वेळ झाली आहे. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. आणि कुठून तरी त्यावेळेस एक, तिथे सगळीकडे अंधार असायचा त्यावेळेस, परंतु एक कुठून तरी एक हिरव्या रंगाचा, ग्रीन लाईट, एक हिरव्या रंगाचा एक शाफ्ट मीन्स आपण रे म्हणू शकतो, आपण त्याला किरण म्हणू शकतो. तर एक हिरव्या रंगाचा प्रकाश तरी येत होता. अँड टच द ग्राउंड बिफोर हिम, आणि त्याच्यासमोर तो हिरव्या रंगाचा प्रकाश पडायचा आपल्या त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या समोर, आपल्या ॲस्ट्रॉलॉजरच्या पुढं. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He picked up his cowrie shells. तुम्हाला माहिती आहे, त्याचे आपण सुरुवातीला बघितलं की ही हॅड सम प्रोफेशनल इक्विपमेंट्स लाईक कावरी शेल्स. आणि मग त्याच्याजवळ असलेले जे काही कावरी शेल्स होते, कवडीच्या ज्या कवड्या ज्या होत्या, त्या कवड्या त्याने उचलल्या. अँड पॅराफर्नालिया त्याचं मिनिंग शेजारी दिलेलं आहे. ए लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स म्हणजे इथं वस्तू, थिंग्स used in a particular activity or personal possession म्हणजे प्रॉपर्टी. तर पॅराफर्नालिया व्यवसायासाठी किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीसाठी गरजेच्या असलेल्या वस्तू किंवा पर्सनल पोझेशन्स किंवा स्वतःच्या मालकीच्या असलेल्या काही प्रॉपर्टी किंवा पोझेशन, त्याच्यात त्या ज्या काही स्वतःच्या ज्या काही वस्तू होत्या ते त्याने उचलल्या. अँड वॉज पुटिंग द बॅक इन टू हिज बॅग. तो त्याच्या बॅगेमध्ये तो परत माघारी ठेवायला लागलेला होता. वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट, आणि त्याच वेळेस मगाशी सांगितलं मी की हिरव्या रंगाचा प्रकाश त्याच्यासमोर येत होता सगळीकडे अंधार पसरल्यानंतर. तर तो जो हिरव्या रंगाचा प्रकाश होता ते अचानक तो प्रकाश का झाला, अचानक वॉज त्याने वर बघितलं. अँड सॉ ए मॅन स्टँडिंग बिफोर हिम, आणि त्याने बघितलं की त्याच्या समोर एक माणूस येऊन थांबलेला होता. ही सेन्स्ड ए पॉसिबल क्लायंट. त्याने बघितलं, त्याला वाटलं की हा आपला कोण असणार आहे, क्लायंट असणार आहे, आपला एक गिराईक असणार आहे, कस्टमर असणार आहे.
अँड सेड, आणि त्या कस्टमरला बघून हा आपला ज्योतिषी त्याला म्हणाला की यू लुक सो केअर वन. नीट लक्षात ठेवा, करंट परीक्षेमध्ये हू सेड हू असं येऊ शकतो प्रश्न, कोण कोणाला म्हणालं. यू लुक सो केअर वन, तो खूप चिंताग्रस्त दिसतोय. केअर वन मीन्स अनहॅपी, चिंता. तू खूप चिंताग्रस्त दिसतोय, अनहॅपी दिसतोय. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल. फॉर अ वाईल्स इज अ फ्रेज. फॉर अ वाईल्स मीन्स फॉर सम टाइम. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल. बरं होईल तू जर थोडा वेळ जर तू इथं माझ्याजवळ बसलास तर बरं होईल. अँड चॅट विथ मी, माझ्यासोबत चॅटिंग केलास, गप्पा मारलास तर बरं होईल. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. आणि त्या दुसऱ्या त्या समोरच्या व्यक्तीनं ग्रंबल्ड मीन्स आन्सर देणे, उत्तर देणे. सम रिप्लाय वेगली, वेगली मीन्स नॉट क्लिअर, अस्पष्ट, काहीतरी अस्पष्ट त्याने उत्तर दिलं. द ॲस्ट्रॉलॉजर्स प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. पण आपला जो ॲस्ट्रॉलॉजर होता, आपला जो ज्योतिषी होता, त्यानं त्याला थांबवलं आणि त्याच्याशी त्याला तो म्हणाला की तू गप्पा मार. काहीतरी बोलण्यासाठी तो त्याला प्रेस करायला लागला. तो त्याला सारखं सारखं तो त्याला सांगायला लागला की तू बोल काहीतरी. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. तेवढ्यात त्या समोरच्या व्यक्तीनं त्याचा जो पाम होता, जो तळवा होता, हात होता, तो त्याच्या नाकाखाली नेला. सेम काय म्हणत, यू कॉल युअर सेल्फ अन ॲस्ट्रॉलॉजर. तो स्वतःला ज्योतिषी समजतो, तो स्वतःला ज्योतिषी समजतो, ॲस्ट्रॉलॉजर. द ॲस्ट्रॉलॉजर फील्ड चॅलेंज. आणि तो जो आपला ॲस्ट्रॉलॉजर होता, तो जो आपला ज्योतिष होता, त्याला थोडंसं चॅलेंज दिल्यासारखं, कुणीतरी आव्हान केल्यासारखं वाटलं की कुणीतरी आव्हान आपल्याला करत आहे, चॅलेंज. टिल्टिंग द अदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन शेफ्ट ऑफ लाईट. तर कुठल्या दिशेला नेला त्याने, त्याचा हात जो आहे आपल्या ज्योतिषानं, त्या माणसाचा हात जो होता, पाम जो होता, तो त्या हिरव्या रंगाच्या लाईटीकडे नेला. युअर्स इज अ नेचर. आणि तो पुढे सांगायला लागला रोजच्याप्रमाणे, जसं तो इतर लोकांना सांगायला तसं तो यालाही सांगायला लागला की तुझा जो स्वभाव आहे, तुझा स्वभाव आहे, युअर इज अ नेचर. असं तो बोलणार तेवढ्यात त्या माणसाने त्याला थांबवलाय. तो म्हणाला की ओ स्टॉप दॅट, ओ स्टॉप दॅट. कोण कोणाला म्हणलं, ओ सेड दॅट, स्ट्रेंजर, दॅट मॅन सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर. ओ स्टॉप दॅट, थांबवते, मला ते तसलं नको सांगू. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. आणि आपल्या या ॲस्ट्रॉलॉजरला, आपल्या ज्योतिषाला काय झालं, ही फेल्ट पिक्ट. पिक्ट म्हणजे शेजारी अर्थ दिलेला आहे. इरिटेटेड, अनॉयड ऑर रिसेंटेड, गोंधळला, तो रागवला, त्याला राग आला. पण याच्या आधी कुणी असं, तो बोलताना कुणी मध्ये असं बोललेलं नव्हतं, कुणी त्याला थांबवलेलं नव्हतं. सो बिकॉज ऑफ दॅट ही फेल्ट इरिटेटेड, ही वॉज अनॉयड, ही वॉज रिसेंटेड, ही वॉज अँग्रीड by this strange behavior of that man. He was picked, he felt picked. I charge only 3 paise per question. आपला ज्योतिषी त्याला म्हणला, I take only 3 paise per question. मी फक्त एका प्रश्नाला 3 पैसे घेतो. And what you get out ought to be enough for your money. ते जे काही मी तुला सांगणार आहे, ते तुझे काही पैसे देणार आहे 3 पैसे, तेवढंच मी सांगणार आहे. त्या 3 पैशासाठी तेवढं पुरेसं असतं, तेवढं पुरेसं असतं. ॲट दिस द ऑदर विड्रू हिज आर्म. असं बोलल्यानंतर त्या समोरच्या माणसाने त्याचा हात बाजूला केला, काढून घेतला. विड्रू, काढून घेणे.
विड्रॉचा पास्ट टेन्स आहे विड्रू. टूक आउट अँड आना, याचं प्रोनाऊन्सिएशन नीट लक्षात ठेवा. आना असं आहे, ॲना नाही. आना हा इज ए इंडियन वर्ड. आपण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यालाच आपण कोड मिक्सिंग म्हणतो. त्याने त्याच्या खिशातून एक आना काढला. ॲन मीन्स वन, ॲन आना. अँड फ्लंग इट आउट टू हिम, आणि तो आना काढून त्यानं त्याच्या समोर फेकला. फ्लंग, फ्लिंगचा पास्ट टेन्स आहे, फ्लिंगचा भूतकाळ आहे. फ्लिंग म्हणजे फेकणे, फ्लिंग, फ्लंग, फ्लंग. सेईंग, काय म्हणत त्याने पैसे फेकले, काय म्हणत त्याने आना फेकला. आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क, मला काही प्रश्न विचारायचे. कोण कोणाला म्हणालं? हू सेड हू? ॲस्ट्रॉलॉजर सेड टू द, सॉरी, stranger said to the astrologer, that man said to the astrologer, if I prove you are bluffing, आणि जर मी हे प्रूफ केलं, जर मी हे सिद्ध केलं, इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, ब्लफिंग मीन्स डिसिव्हिंग, म्हणजे फसवणे. मी जर हे प्रूफ केलं की तू जर खोटं बोलतोय, तू मला फसवतोय किंवा तू लोकांना फसवतोय, यू मस्ट रिटर्न दॅट आना टू मी विथ इंटरेस्ट, तर तुला तो आना, तो मला व्याजासहित मला माघारी करावा लागेल. आणि असं बोलल्यानंतर तो पुढे म्हणाला, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. कोण असं बोललं, कोण कोणाला बोललं? हू सेड दॅट आवर ॲस्ट्रॉलॉजर सेड टू द स्ट्रेंजर, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर तुला माझी उत्तरं जर सॅटिस्फॅक्टरी वाटली, जर समाधानकारक वाटली, तर तू मला 5 रुपये देशील का? नो. स्ट्रेंजर म्हणाला नो. और विल यू गिव्ह मी 8 आनास, मग तुम्हाला 8 आणे देशील का? ॲस्ट्रॉलॉजर सेड टू द स्ट्रेंजर, ॲस्ट्रॉलॉजर त्याला म्हणाला, तो म्हणाला ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. आणि जर तू खोटा निघालास, रॉंग निघालास, चुकीचा निघालास, तर तुला मला डबल पैसे द्यावे लागतील. सेड द स्ट्रेंजर, तो स्ट्रेंजर म्हणाला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड फॉर ए लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आणि मग त्यानंतर थोडे काही त्यांच्यामध्ये पुढं काही गप्पा गोष्टीनंतर, काही वादविवादानंतर, हा जो पॅक्ट आहे, हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे, हा जो करार आहे, तो करार काय झाला? तो ठरला. ठीक आहे मित्रांनो, राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला घेऊया. झालेला भाग तुम्ही परत एकदा वाचा, याची शब्दार्थ वगैरे नीट लक्षात ठेवा. पुढच्या तासाला भेटूया. हे झालं, रेकॉर्डिंगच नाही.